इस तरफ भादसा नदी बहती है और यहाँ पर सारा जितना भी। अच्छा, तुम्ही पोलीस पाटील इतका वेळ का लावला यायला? अहो मॅडम, तुम्ही आले मला माहीतच नाही. अरे सरपंच आले, सगळे आले, एवढा बोमाबोम चालू आहे आणि तुम्हाला माहित नाही? यांनी फोन केला सरपंचाने. हां, अच्छा. मग ह्या बाबतीत तुमचं काय आहे? तुम्ही काय रिपोर्टिंग केलं आणि काय चाललंय ह्या बाबतीत? आपल्या तुम्हाला उभं राहायचं चांगलं वास येते ना? मस्त छान वाटते ना? हां, आणि हा जो याच्यातनं जो रोगनारा जे पसरते आपल्या गावातला काही रिपोर्ट आहे आपल्याकडे, हेल्थ रिपोर्ट, की एवढा वर्षात 12 वर्षात आपल्याकडे हेल्थमध्ये कसं काय परिणाम झाला गावात? म्हणजे असा प्रकारचा जो असल्यामुळे डास बिस हे सगळं पण जास्त होतंय. तर वॉटरबोर्न डिझीजेसचा किती वाढलं आपल्या गावात? याबद्दल काही रेकॉर्ड घेतलं का? आम्ही वारंवार ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायतमध्ये नाही, ॲज अ पोलीस पाटील तुमचा जो रोल आहे तर त्याच्या अंतर्गत तुम्ही हा BDOला, तहसीलदारला आणि आपल्या गावात कसं प्रकारचा रोगनारा किंवा पाणी जो ग्राउंड वॉटर आहे ते किती दूषित होते, कधी तुम्ही पोल्युशन कंट्रोलवालेला, प्रदूषण मंडलचा, तर ह्या खडवलीवाल्यांना पण सांगा, फॉरेस्टवाल्यांना, की प्रदूषण मंडलवाल्यांना पण बोलून इकडचा ग्राउंड वॉटरचा पण टेस्टिंग करून घ्या, ह्या पाणीचं पण टेस्टिंग करून घ्यायला सांगा. ठीक आहे ना? प्रदूषण मंडलचं काम. दुसरं आहे की BDO आणि ग्रामसेवकचं काम, की आपल्या हेल्थसाठी काय प्रॉब्लेम झालेला आहे. कारण एवढा घाणमध्ये किती डास वगैरेचा जास्त झाला या 10-12 वर्षात, आणि वॉटरबोर्न डिझीजेसचं काय झालं, कसं प्रकारच्या शेतीचा जर एवढा जागा गेलेला आहे तर शेती किती कमी झालं, आणि ह्याच्यातनं गाववाल्यांना काय फायदा मिळाला? हां, कसं प्रकारचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाला या गावाचा, असं जर करून काय फायदे झाले? हां, पोलीस पाटील तुमचा काय रोल असतो गावात? मी पोलीस स्टेशनला पण कळवलं होतं मागे येऊन, सगळं चौकशी करून नाही, पण मला सांगा, आता असिस्टंट कमिशनर दिनेश पाटील बोलले की याच्यावर FIR केला गेलाय, ह्याच्यात किती सत्यता आहे? पोलीस स्टेशनला वारंवार नाही, असिस्टंट कमिशनर बोलले की FIR केलाय. FIRच्या कॉपी आपल्याकडे आहे का? माझ्याकडे हां, तुम्ही त्या असिस्टंट कमिशनरला FIRच्या कॉपी मागवा, कारण ते आत्ताच या आरोनचा संवादच बोलले की आम्ही FIR केलेला आहे, ॲक्शन घेतलेला, बंद केलं आहे सर्व. मग हे खोटं आहे का? तर खोटं असेल तुम्ही त्यांच्याकडनं आधी हे पुरावा सगळं घ्या, कळलं ना? आणि ह्या बाबतीत ज्यांना तुम्ही कळवलं असेल त्याची एक कॉपी मला पाठवा, आणि आजच्या डेट घालून, माझं नाव घालून, की आज असं प्रकारचा व्हिजिट होता आणि ह्या निमित्ताने असं व्हिजिटमध्ये मॅडमनी असं सुचवलेलं आहे, याबद्दल कारवाई करून आम्हाला ह्याचं मार्गदर्शन करा. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, आणि ह्याला जर चांगलं काही करायचं असेल तर त्या चांगल्यासाठी मार्गदर्शन हवायला, कळलं का? आणि कारण किती ग्राउंड वॉटर उपसा होतोय. हां, आपल्या गावातला विहिरी वगैरे सुकले असणार, आपल्या गावातले विहिरी वगैरे किती सुकलं असेल? आपण कुठल्या डिपार्टमेंटचे? यांना माहित आहे, यांना विचारायचं, तुम्ही यांना विचारायचं. तुम्ही फॉरेस्टर आहात. हां, फॉरेस्टरला सातबाऱ्यामध्ये याचा अधिकारच नाही. मी फॉरेस्टर नाही आहे, मग मी तुमच्यासारखी पब्लिक आहे. हो. पब्लिकला जेवढा अधिकार आहे ना, ते फॉरेस्टरला पण नसतो अधिकार. मी जनरल पब्लिक आहे, एक बाई आहे समजा फक्त. हां, जागरूक जनता, कळलं का? हॅलो बाबा, जागरूक नागरिक आहे मी, ठीक आहे ना? आणि गाववाल्यांच्या भलाईसाठी आली आहे. ते पण बघितलं, विचारा, यांना विचारा, तुम्हाला सांगायची गरज नाही. ते पण मी माझं काम केलं ऑलरेडी, त्याची पण GPS काढली आणि पाठवली. हां, तुम्ही ना जास्त वादविवाद करू नका, जरा कमीच बोला, जरा जास्त बोलताय जेव्हापासून आलोय. हाँ, जास्त बोलूच नका. हाँ, तो अभी देख लीजिए ये परिस्थिति है और इसको किस तरह से सही करना चाहिए. और ऐसी अगर पब्लिक रही और इस तरीके का पब्लिक का भी अगर ये सब में सब साथ हो इसी गंदगी में रहने का, तो आप बताइए इसका क्या हो सकता है. और अभी फिशरीज ऑफिसर का काम है यहाँ आके देखे, प्रदूषण मंडल का काम है यहाँ आके देखे, कलेक्टर, BDO, तहसीलदार, ये सब ने आके ये देखना चाहिए. और ये वीडियो को मैं आज शेयर करूंगी कलेक्टर के साथ में भी, और फिर बताऊंगी कि इस पे अगर FIR हुआ तो क्या हुआ है.